गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आजचा ऋषिकेशमधला शेवटचा दिवस, शेवटचा तास. आम्ही आता चालू आहे हरिद्वारला. आणि हे बघा सकाळ सकाळचं तुम्हाला दर्शन राधाराणींचं खूप छान दिसत आहेत. राधे राधे, हर हर महादेव. एवढ्या सुंदर उन्हामध्ये आहे ना तरी थंडी वाजते आणि इथून जाण्याची इच्छा करत नाही. पण आता आपल्याला निघायला लागेल. नाश्ता करून मग सीधा हरिद्वार. इधर आओ, इधर आओ. तो चलो, ये लास्ट टाइम मिले थे, अभी फिर अगले साल मिलेंगे. हाँ, जय हरी. चलो, गणपति बाप्पा मोरया. चलो निकलते अभी यहाँ से. पुढच्या वर्षी परत भेटूया. आता इथून निघालो आम्ही हरी की पौड़ी हरिद्वारला. चला, बाय बाय ऋषिकेश, बाय बाय त्रिवेणी घाट. तर मित्रांनो, आता हरिद्वारला आम्ही आलो आणि धर्मशाळा बुक केली आहे. म्हणजे इथे पर पर्सन 150 रुपये. पण तुम्ही रूम बघा किती छान आहेत. किती छान दिसत वगैरे रूम. तर मित्रांनो, आता परत चालू आहे फिरायला आणि ऋषिकेशपेक्षा इथे थोडी जरा जास्त थंडी वाजते. बघा कसा दिसतोय मी. पोट थोडा आत घेतो. एक दुसरा विषय यार, आता यांची चर्चा अशी चालली आहे की मनसा देवीचं जे उडण खटोला आहे, रोपवे, ते बंद आहे. तर आमची माणसं थोडी वयस्कर पण आहेत, तर चढायला त्रास होईल. 1.5 किलोमीटर वर आहे. तो थोड़ा इसे आधा अंदर और आधा बाहर बैठे. सुरेश भाई ने अच्छी से सीटिंग करा के रखी है हमारी. सुरेश भाई, लास्ट टाइम भी आप ब्लॉग में थे, इस टाइम भी हो. तो बोलो राधे राधे. राधे राधे, हर हर गंगे. सुरेश भाई फोन कर मत. सुरेश भाई थोड़े बिजी है. सुरेश भाई क्या बोल रहे, बाकी हालचाल? बहुत बढ़िया. हाँ, कैसा लग रहा है फिर से मिलके? बहुत बढ़िया एकदम. तो सबको आना चाहिए इधर. हाँ, सबको आना. ये देखो हमारी गंगा माँ, हर हर गंगे. पहले चाय पिलूंगा आपको. हाँ, मस्त चाय, कुल्हड़ वाली एकदम बढ़िया एकदम. पहले चाय पियेंगे फिर आगे जाएंगे. दिमाग बहुत दर्द कर रहा है. ही बघा गंगा नदी. अजून तर अजून आपल्याला फिरायला जायचं आहे. मला फोन विसरलेलो, परत फोन आणायला गेलेलो मी. आज जातोय चहा पितो जरासं. जरा डोकं थांबेल. स्कॅम बाग आहे. कॉफी लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये मला चाय दिलेली आहे. विषय हार्ड आहे. बरं आहे, बरं आहे. डोका मला दुखायला लागलेला, त्याच्यावर जरा बरं वाटलं. महायोगी पायलट बाबा आश्रम हरिद्वार. पहिलं सुंदर गणपतीचं दर्शन. ओम गणपती नमः. आणि इथून बघा तुम्हाला दिसतंय का, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. हे नंदीजी. हर हर महादेव. हे सांब सदाशिव. सुंदर आहे. दत्त जयंती आहे आणि इथे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे आहेत नंदी भगवान आणि हे सर्व जगाचे देवता. हर हर महादेव. किती भव्य मूर्ती आहे बघा. हर हर महादेव. कृपा बरसाए रखना. अभी जाएंगे दक्ष प्रजापति मंदिर, शिवजी महाराज के ससुराल. ससुराल जाएंगे. हाँ, शीतला माता मंदिर है, सती माता जी का जन्म स्थान. ओके. उसके बाद में जाएंगे स्वरूपानंद. पानी में तैरता हुआ राम नाम का पत्थर है, एक मुखी रुद्राक्ष के दर्शन करवाएगा. अगर आप वहाँ से रुद्राक्ष, स्फटिक, चंदन, तुलसी माला कुछ भी लेते हैं, ओरिजिनल मिलेगा. उत्तराखंड की गवर्नमेंट शॉप है. आता आपण आलो आहोत शिवजींच्या सासूरवाडीला. आणि माझ्यासमोर किती सुंदर हे मंदिर आहे बघा. श्री दक्षेश्वर महादेवजी बघा. जाऊन आलो मी मंदिरात, दर्शन घेऊन दिले. तुम्ही पण या.
व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असेल की म्हणजे किती पॉझिटिव्ह वातावरण आहे, एकदम सकारात्मक. आजचा सीन बघा यार, खूपच शांती आणि खूपच छान वाटतं इथे लिटरली. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आणि तसं पण मी मंदिराच्या आतमध्ये जाऊन कॅमेरा ऑन नाही करत, का माहीत नाही, पण मला आतून नाही पटत ती गोष्ट. म्हणून जेवढंच बाहेर असेल तर मी व्हिडिओ वगैरे असं दाखवू शकतो. हा कळस बघा, हे खूप छान गोष्ट लिहिली आहे. तुम्ही निवांत व्हिडिओ पॉज करा आणि वाचा. तर मित्रांनो, हे कोणतं झाड आहे तुम्ही ओळखा 1-2 सेकंदामध्ये, कारण का आपल्याकडे जास्त सेकंद नाहीत. हे आहे रुद्राक्षाचं झाड आणि रुद्राक्ष लागलेले पण आहेत, दिसतात का? एनिवे इथे लिहिलेलं पण आहे, रुद्राक्ष तोडण्यावर 500 रुपये जुर्माना हे. तर जास्त आता विचार नाही करत, पाया पडू आणि ताजिमला लागणे गोसरीत जाऊयात. बघता बघता आता संध्याकाळ होत आली आहे आणि श्री पारदेश्वर महादेव मंदिर, एक मंदिर होतं तिथे, तर आपल्याला अलाउड नव्हता कॅमेरा, आवारामध्ये पण नव्हता. तर इथे आलं आपण. 500 वर्ष जुनं रुद्राक्षाचं झाड आणि तिथे पूर्ण 12 धाम होते. तर झाले दर्शन, आता जायचं आहे हरी की पौड़ीला. अभी आ गए हम हरी की पौड़ी और ठंड लग रही है ज़्यादा. तर आता असणार आहे आपली गंगा आरती हरिद्वारमध्ये हरी की पौड़ीची. ठीक आहे, तर जाऊयात आरती अटेंड करू. लाईव्ह तर तुम्ही पाहिलं असेल, ही व्हिडिओ येण्याच्या अगोदरच लाईव्ह आता जाईल एक 5-2 मिनटात. चला, हे बघा आता आम्ही चाललो आहे गंगा आरतीला. तुम्हाला आवाज येत असेल आणि सूर्य बघा किती सुंदर दिसतोय. वाव, आई नंतर काढ ना फोटो, लय फोटो काढायचे तिला. हरी की पौड़ी हरिद्वार गंगा आरती. थोड्याच वेळात चालू आहे. मी आता त्याचं काय बोलतात लाईव्हला जाईल, लाईव्हला बघा. गंगा मैया की जय, गंगा मैया की जय. लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केली आहे, सोबत एक शॉर्ट्स पण पोस्ट केली आपली गंगा माताची, ती पहा, एकदम जवळून आहे यार. चांगलं लोकेशन पाहिजे असेल ना गंगा आरती हरिद्वार हरी की पौड़ीला, तर पहिलंच येऊन बसावं लागतं. आम्ही लोक होतो फिरायला गेलेलो, म्हणजे खूप वेगवेगळे आपली मंदिरं आहेत नाही ते. गुड मॉर्निंग गाईज, शेवटचा दिवस आणि आज संध्याकाळची आहे आपली ट्रेन. उद्या आपण पोचणार रिटर्न मुंबईला आणि आत्ता फिलहाल चाललो आहे आपण मनसा देवीला. तो कैसे हो आप? अच्छे, बढ़िया हो. हाँ, आ गए हम आपके ऑटो वाले, हाँ, आपको लेने के लिए. ओके. अब आपको हम मनसा देवी दर्शन कराएंगे. मनसा देवी सुरेश्वरी देवी जंगल सुपारी वाला जंगल मंदिर है, ओके. बहुत अच्छा मंदिर है, प्राचीन मंदिर है. आज ठंड क्यों लग रही है इतना? इतनी जल्दी हम आपका पीछा नहीं छोड़ने वाले. बढ़िया बढ़िया. इतने माल रहेगा, इतने हम आपका पीछा नहीं छोड़ेंगे. जब माल खत्म हो जाएगा तब हम आपको नमस्ते कर देंगे. देखो कैसे कैसे लोग हैं इधर. इतने माल जेब में रहेगा, इतने हम आपका पीछा बिल्कुल छोड़ने वाले नहीं है. मत छोड़ो, जाने दो. तो भाई ये कुछ नहीं कहना क्या? अरे डरो मत रे, कुछ नहीं करेंगे. माकड़ा. तो सुरेश भाई डेंजर एकदम. चलो भाई जाने दो हमें. मुझे खट्टी चीज खिलाता हूँ. हाँ, ले फेंक दिया हमने. फेंकने. हाँ, मुझे लगा कट्टा. वो नहीं, उसका दुश्मन आ गया ना उधर. डॉगेश आ गया, डॉगेश. डॉगेश कंटेंट तर ह्या लोकांनी दिलं मगाशी मला. इस पे ज्यादा ऊपर उठा नहीं जा रहा ना. हाँ? तो ऊपर गेला. उठा नहीं जा रहा. वो भाग गया. अब ये कंटेंट तर ह्या दोघांनी मगाशी दिलं मला. मॅगी व्हेरी व्हेरी मस्त मस्त, कारण का आपण खातोय ते हरिद्वारला म्हणून मस्त असतं.
तीच घरी मॅगी खा, ती पण मस्त मस्त लागते. या लोकांना एवढी घाई लागली आहे की मला चालता चालता चहा प्यायला सांगतात, कुल्हडवाली. हां, ॲक्च्युली ते रोपवे आहे, पण रोपवे जे आहे ते बंद आहे, टेस्टिंग चालू आहे आणि उद्या संध्याकाळी चालू होणार. आपल्याला काय फायदा ना त्याचा. मग आपण इज्जतमध्ये चालत जायचं, आत्मनिर्भर असलं पाहिजे, आत्मनिर्भर. स्पीड बघा काय. हे बघा आपल्या इथली काळ्या तोंडाची माकडं. हां, काळ्या तोंडाची माकडं बघा, काळ्या तोंडाची माकडं, काळ्या तोंडाची माकडं. आपल्याहून गुबगुबीत आहेत जरा आणि छोटे आहेत हाईटने, आपल्याकडे उंच आहेत लय. चला, जय मनसा देवी. थोडं उंचावर आलो आणि हे बघा खालती हरिद्वार शहर दिसतंय, मध्येच आपली गंगा मैया दिसते. बोलो हर हर गंगे. मस्त. यह राजाजी टाइगर रिजर्व का संरक्षित क्षेत्र है. पुढे वाचा, टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. आलो बघा मनसा देवीच्या मंदिरात. हर हर मनसा देवी. चला, एवढं असं चढायला काय डेंजर नाही आहे, निवांत विषय आहे. ओके, म्हाताऱ्या लोकांनी जरूर हे ट्राय करावं, पण यंग लोकांनी इज्जतमध्ये गपचूप चालत यावं. खूप इझी आहे आणि भारी सिनरी पाहायचं असेल तर रोपवेने पण या. मग काय त्याच्यामध्ये, येताना चालत या, जाताना रोपवेने जा, किंवा जाताना रोपवेने जा, येताना चालत या. समजून घ्या काय बोलायचं आहे ते. तर फायनली मित्रांनो, आपल्या सुट्ट्याचे 5 दिवस आहेत ते संपलेले आहेत आणि आता आपण थेट चाललो आहे हरिद्वारवरून LTTला. पण आपण उतरणार कल्याणला. हरिद्वार LTT AC ट्रेन आहे आपली. तर जे सेम आहे AC ट्रेनमध्ये लास्ट यार तुम्ही पण पाहिलं, तर मग मला असं वाटत नाही की ते आपण कंटिन्यू करावं. तर ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.